नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शासकीय जमिनी भांडवलदारांनी केल्या गिळंकृत। उरण तालुक्यातील महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खारल्याण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या शासकीय जमिनी भांडवलदारांनी तसेच व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने सद्यस्थितीत पाहायला मिळत आहेत। त्यात गावोगावच्या गुरं चरण्याच्या जागाही भांडवलदार व्यावसायिक यांनी बळकावल्याने जनावरांचे चाऱ्याअभावी कुपोषण होत असून सदर जनावरे ही गावोगावच्या कचऱ्याच्या ठिकाणी आपला चारा पाणी शोधताना दिसत असून रहदारीच्या रस्त्यावर विश्रांती घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शासन महसूल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी महसूल सप्ताहाचे आयोजन हे जनमानसांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तालुका स्तरावर करत आहे, परंतु त्या महसूल सप्ताहाची अंमलबजावणी तालुका स्तरावर होताना दिसत नाही। त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी हे महसूल सप्ताहाच्या निमित्ताने अनभिज्ञ स्थितीत असल्याचे दिसून येत आहे। अशातच उरण तालुक्यातील महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खारल्याण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या शासकीय जमिनी भांडवलदारांनी तसेच व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने सद्यस्थितीत पाहायला मिळत आहेत। त्यात गावोगावच्या गुरे चरण्याच्या जागाही भांडवलदार व्यावसायिकांनी बळकावल्याने जनावरांचे चाऱ्याअभावी कुपोषण होत असून सदर जनावरे ही गावोगावच्या कचऱ्याच्या ठिकाणी आपला चारा पाणी शोधताना दिसत असून रहदारीच्या रस्त्यावर विश्रांती घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तरी महसूल सप्ताहाच्या निमित्ताने का होईना शेतकरी, सर्वसामान्य जनता, जनावरे यांना न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याची मागणी जनमानसातून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।